नमस्कार मित्रांनो, मी राजेश निंबाळकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। पावसाला चांगलीच सुरुवात झाली होती, त्यामुळे माळशेज घाटामधील सह्याद्री आणि तेथील धबधबे आम्हाला खुणावत होते आणि त्यात आज रविवार म्हटलं चला। पण त्यापूर्वी शिवनेरीला जायचे ठरवले। समोर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दिसतो। त्यांना मुजरा करून आपण डावीकडे जाणार आहोत। दोन्ही बाजूनी वेढलेल्या झाडांमधून जाणारा रस्ता म्हणजे अप्रतिम, फार सुंदर दिसत आहे। आज रविवार असल्यामुळे गडावर वाहनांची संख्या भरपूर दिसत होती। गाडी पार्क करून झाल्यावर आम्ही थोडा वेळ इथून दिसणारा परिसर निहाळत होतो। फारच सुंदर। कपाळावर चंद्रकोर काढून घेण्याचा मोह आम्हाला काही आवरता आला नाही। दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे हवेत कमालीचा गारवा होता आणि तो मनाला आनंद देत होता। झाडांनी वेढलेले पहिले प्रवेशद्वार दिसायला फार सुंदर दिसत होते। गड चढताना साफसफाई प्रकर्षाने जाणवत होती। फारच सुंदर। गडाची तटबंदी ही सुस्थितीत बघायला मिळत होती। येथे बाग बगीच्यांची निगा चांगल्या प्रकारे राखण्यात आली होती, त्यामुळे मनाला समाधान मिळत होते। गडावरून दिसणारा नजारा तर अप्रतिम।
येथे आपल्याला तरुणांची संख्या तर दिसत होतीच, परंतु सहकुटुंब आलेल्यांची संख्याही लक्षणीय होती आणि काही वृद्धही आले होते. येथे आपल्याला शिवाई देवीचे मंदिर पाहावयास मिळते, जिच्या आशीर्वादाने आपल्याला महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज मिळाले. त्या आईला नमन करायला आम्ही निघालो. जगदंब 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 जगदंब. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. देश रक्षावया धर्म तारावया कोण झुंजात मागे उरे भारता आम्ही तुलाच देव मानतो तूच धर्म तूच मोक्ष गेला तरी आमची वीर गाथा उरे मर्द आम्ही हिंदू खरे अशा तरुणांमुळेच आपले ऊर भरून येते आणि आपण आपल्या महाराजांपुढे नकळत नतमस्तक होतो. जय शिवराय. मला सतत एक प्रश्न पडतो. सरकार जसे रस्ते बांधून आपल्याकडून टोल वसूल करते, तसंच आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ले बांधून जर आपल्याकडून काही रक्कम वसूल केली तर काही वावगं ठरणार नाही आणि त्यामुळे आपला इतिहास आपल्याला आपल्या ह्याच डोळ्यांनी पाहता येईल. हा महाराष्ट्राचा ठेवा जपला पाहिजे. गड उतार होऊन आम्ही निघालो माळशेज घाटाच्या दिशेने.
वाटेत आम्हाला दुडगूस घालणारे तरुण दिसले. ज्यांची गाडी चालवण्याची पद्धत देखील त्रासदायक होती. अरे बापरे, ती पहिली गाडी आताच ट्रकच्या खाली येता येता वाचली. तो ट्रकवाला देखील कावराबावरा झाला होता. आम्ही येऊन पोचलो पिंपळगाव जोगा या जलाशय साठ्याजवळ. आणि आपण अखेर येऊन पोचलो चिंब भिजण्यासाठी धबधब्यांजवळ. पावसाळ्यात माळशेज घाटामधील सह्याद्रीचं सौंदर्य फारच खुलून दिसत होतं. फारच सुंदर. जो तो सह्याद्रीच्या या छटात टिपण्यात मग्न होता. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. अहो, आणि आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.
धन्यवाद. जय महाराष्ट्र.